देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळेल असे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत नमूद केले असून आर्थिक समानता हे मोठे तत्व आहे। हे तत्व साध्य करण्यासाठी राज्य शासनाच्या योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे आणि तालुका विधी सेवा समिती सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने वाघेरे महाविद्यालय सासवड येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती ओक बोलत होते। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, संदीप मारणे, आरिफ सा डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, तालुका विधी सेवा समिती सासवडचे अध्यक्ष मोहम्मद बिलाल, सासवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भारंबे आदी उपस्थित होते। न्यायमूर्ती ओक म्हणाले, शासनाच्या सामाजिक न्यायाच्या अनेक योजना असून त्याचा लाभ माहिती नसल्यामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत। हे पाहता 2018 पासून राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अशा शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला। या योजनांचा प्रत्यक्ष लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शासकीय अधिकारी यंत्रणांची असून त्याप्रमाणे काम व्हावे। आजच्या महाशिबिरात योजनांच्या लाभासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांना योजनांचा लाभ मिळेल याची खात्री तालुका विधी सेवा समितीने करावी, असेही ते म्हणाले। स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेतील ज्यांच्या आईवडिलांची माहिती नाही अशी निराधार मुले तसेच जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या अशा मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पाठपुरावा करावा, असे निर्देशही न्यायमूर्ती ओक यांनी यावेळी दिले। न्यायमूर्ती मोहिते डेरे पाहणाऱ्या सर्वांसाठी न्याय या मूलभूत उद्देशाने विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे।